नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाळांनो, मी प्राध्यापक तुपे सर, मॅथ्स बाय तुपे सर, आपला युट्यूब चॅनल. बाळांनो, आज युट्यूबला मी तुमच्यासाठी असं एक प्रकरण घेऊन आलोय की जरा थोडंसं तुम्हाला ते अवघड वाटतं. रेषा मारायला, टिंब द्यायला, एका एकासमोर मांडायला. काय प्रकरण माहिती आहे का ते? रांगा. रांगा नावाचं एक प्रकरण आहे. तर त्यातले आज मी तुमच्यासाठी जवळजवळ 5 ते 6 टाइप घेऊन आलोय. उद्या प्रकरण आपलं हे जवळजवळ 1 तासाचा व्हिडिओ आजचा होणार आहे. असू दे असला तरी पण महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आजचा. तर बाळांनो, रांगा या प्रकारामध्ये काय शिकायचंय? एक 5-6 प्रकार आहेत. त्याची जरा थोडीशी तुम्हाला मी बेसिक माहिती सांगतो. मग आपण पुढे जाऊया. या चला बाळांनो. मला एक सांगा, ओळीमध्ये मुलं जे बसतात ते अशी पण बसतात का नाही रे? अशी आहे की नाही? तुम्ही प्रार्थनेला असंच उभं राहता का नाही? मग याला म्हणतात उभी ओळ. कसली ओळ? तर बाळांनो, ही झाली उभी ओळ किंवा रांग, उभी रांग. आहे की नाही? अशी पण मुलं उभं असतात. मग मला सांगा बरं, तिसऱ्या क्रमांकावर का हाय, चौथ्या क्रमांकावर हाय, आणि आता मला सांगा बरं हे काय आहे? ठीक आहे, अशी पण आहे की. मग याला कसली रांग म्हणतात? तर बाळांनो, याला आडवी रांग म्हणतात. बरोबर आहे, आडवी रांग. मग आत्ताचे आपले प्रकरण शिकायचं या दोन्ही रांगेवर आधारित आहे. पण एक सांग का, आपल्याला याच्यापेक्षा जरा हे घेतलं का नाही सोपं जातं. तर मग शक्यतो आपण या मार्गानेच हे प्रकरण शिकणार आहे. हे घेतलं तरी काय चुकणार नाही, पण आपण शक्यतो हे घेणार आहे. मग चला आता सगळ्यांनी हे लिहून घ्या. उभी रांग आणि आडवी रांग. आता मला थोडस अजून तुम्हाला पटवून देऊ द्या. मला एक सांगा, मी आताच तुम्हाला म्हटलं की मी मुलं या रांगेमध्ये बसवणार आहे. कसली रांग आहे? उभी का आडवी? आडवी आहे. मी जर असं म्हणलं की एक पोरगा या रांगेमध्ये पुढून तिसरा आहे, तर तुम्ही काय म्हणणार? पहिला, दुसरा आणि का तिसरा. समजा त्याचं नाव ये असेल, तर ये हा पोरगा कुठून आला? पुढून. आहे का नाही? पुढून. आणि समजा म्हणलं बी नावाचा पोरगा मागून चौथा आहे. बी नावाचा पोरगा ठीक आहे, मागून चौथा आहे, म्हणजे याला म्हणतात ही मागून साईड आली, आणि याला म्हणतात ही पुढून साईड आली. कळतंय का बघा? मग तुम्हाला माहिती आहे का याला किती नाव आहेत ते? पुढून मागून पण म्हणायचं, आणि याला अजून असं म्हणतात. मला सांगा, तुम्ही असं आहे का नाही, याला कोणता हात म्हणतात? उजवा हात. याला काय म्हणतात? डावा हात. त्याच्यामुळं याला उजवीकडून सुद्धा म्हणतात, उजवीकडून. मला सांगा, एक पोरगा उजवीकडून चौथा आहे, तर 100% बरोबर आहे. मग हा पोरगा तिसरा आहे, कुठनं? डावीकडून. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. यांना अजून नाव आहे ती. याला म्हणतात काय माहितीये का? हा ये समोरून तिसरा आहे, चालतंय की. हा समोरून तिसरा आहे, अगदी बरोबर आहे. आणि हा चौथा आहे, शेवटून चौथा आहे, तरी चालतंय. शेवटून चौथा आहे. हीच आकृती काढायची. अजून काय काय नाव आहे त्याला सांगा बरं. एक पोरगा वरून चालते, वरून तिसरा आहे, तरी चालतंय वरून. आणि मग हा खालून, बघा खालून. अजून काय नाव वाटतात का सांगा? अजून कळलं का? म्हणजे या सगळ्यांचा अर्थ एकच झाला. काय? डावीकडनं उजवीकडनं, पुढून मागून, समोरून शेवटून, वरून खालून. कळलं का सांगा? या सगळ्यांसाठी आपण आकृती अशीच काढणार आहे. ओके, तर सगळ्यांनी काय करा, ही आकृती काढा आणि सगळं लिहून घ्या. चला, सगळ्याचा वापर आपल्याला आता करायचा आहे बरं का? ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. या आता. आता मला अजून थोडस पटवून द्या जरा. मी असं म्हणतोय, एक पोरगा समोरून
समोरून 12वा आहे. समजा ये पोरगा ये हा पोरगा समोरून 12वा आहे. तर तुम्ही एक काम करायचं, समोरून 12वा म्हणजे पहिल्यापासून 12वा आहे का नाही, म्हणजे तुम्ही पहिल्यापासून अशी एक रेष मारायची आणि इथं बाण दाखवायचा. त्या बाणाचा अर्थ काय माहिती आहे का, तो या बाजून आलाय, समोरून आलाय, इथं टिंब द्यायचा, इथं 12 लिहायचा आणि त्याचं नाव लिहायचं ये. अशी तुम्ही क्रिया करायची. अजिबात टिंब द्यायची नाही ती, कारण जास्त आहेत ना 12 पोरं. जर 2-3 पोरं असती तर टिंब द्यायची अशी टिंब. आता काय टिंब द्यायची गरज नाही, डायरेक्ट रेष मारायची. आणि मी जर म्हटलं तर असं समजा, बी हा पोरगा उजवीकडून समजा 15वा आहे. मग तुम्हीच सांगा आता, उजवी बाजू म्हणजे कुठं आली, इकडं आली. मग डायरेक्ट इकडून रेष मारायची. इथं बाण दाखवायचा असा, तिकडून आलाय म्हणून टिंब द्यायचा 15वा आणि त्याचं नाव आहे बी. अशी आपण आकृती काढायची या शब्दांना. मग डावी देव, उजवी देव, वरून देव, खालून देव, तुम्ही असं बाण दाखवायचं बरं का. हे बाण लय गरजेचं आहे इथं, कारण ते कळतं आपल्याला कुठून आले आणि कुठून नाही ते. ठीक आहे, हे पण लिहून घ्या. चला पुढे आता मला सांगा, मी जर म्हणलं एका रांगेत एकूण 27 मुले आहेत. आता मला सांगा, मी काय म्हटलंय, एकूण 27 मुलं आहेत का नाही, याचा अर्थ रांगेतली सगळी संख्या तुम्हाला माहिती आहे. मी एक काम करणार, अख्खी रांग काढून घेणार. मी का काढून घेणार, कारण मला माहिती आहे ना अख्ख्या रांगेत 27 मुलं येते. मग मी असा 27 त्याच्या डोक्यावर लिहिणार. याचा अर्थ काय झाला, एकूण रांगेत 27 मुलं आहेत असं तुम्ही माहिती करून घ्यायचं. कळतंय का बघा, कळतंय का. ठीक आहे. आणि शेवटचं एक असं, मी जर असं म्हणलं तर एका रांगेत अमित मधोमध आहे. मधोमध, एका रांगेत अमित मधोमध आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे मधोमध आहे म्हणजे तो मध्ये आहे, म्हणजे अख्खी लाईन काढायची, अख्खी लाईन, आणि इथं कुठंतरी मधोमध टिंब द्यायचा आणि तिथं लिहायचं अमित. कळतंय का बघा, कारण तो कुठं आहे, मध्ये आहे ना, त्याच्यामुळे इकडं आणि तिकडं समान अंक असणार आहेत. कळतंय का बघा. अशा तुम्हाला आकृत्या काढता आल्या पाहिजेत. आजच सांगतोय, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला, की ज्याला अशा आकृत्या काढता आला त्याला रांगेचं प्रकरण सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित काढा. काय करा तुम्ही आता माहिती आहे का, घरी आहे तुम्ही लाल पेन, काळा पेन, निळा पेन वापरा. रेषा एका पेनाने, नाव एका पेनाने, असं तुम्ही वापरा म्हणजे इंटरेस्ट येईल. किंवा पेन्सिल जरी वापरले ना, रबर पेन्सिल तरी चालते, पण 2 पेन वापरायचा, एका पेनाने लिहू नका म्हणजे इंटरेस्ट येईल. चला या, आता आपण खऱ्या अर्थाने प्रकरण चालू करतोय. तर पहिला प्रकार आपण बघतोय की दोन्ही बाजूने जर एका व्यक्तीला पकडलं तर याचा अर्थ काय बघा. आता दोन्ही बाजूने पकडायचे, इतका पोलीस भरतीवाल्यांचा आवडता हा प्रकार आहे का नाही बघा. आता मला काय माहिती, यात काय असते सांगा, की एका रांगेमध्ये समजा एक पोरगा इथं आहे ये नावाचा आणि त्याचा क्रमांक आहे 10वा, पुढून 10वा आहे. मी डायरेक्ट 10 लिहायला का नाही, पुढून 10वा आहे. आणि मला एक सांगा, याच पोराला पुढून दिलाय का नाही, याच पोराला मी म्हणतो तू ना मागून 8वा आहे. कुठनं, मागून, म्हणजे पोरगा किती आहे, एकच, पण त्याला पुढून पण पकडला आणि त्याला मागून पण पकडला, म्हणजे एकाच पोराला 2 वेळा पकडला का नाही. म्हणून आपला हा प्रकार आहे की एकाच व्यक्तीला दोन्हीकडनं पकडले तर तुम्हाला त्या रांगेतली एकूण मुलं किती सांगता येतं. हाच आपला प्रकार आहे की दोन्ही बाजूने पकडल्या तर. मग माणसाला पकडतील, वाहनाला पकडतील,
झाडाला पकडतील. कशाला का पकडणार, पण 2 वेळा पकडलाय का बघायचं. अशा वेळी काय करायचंय, तर दोन्ही बाजूने पकडल्यावर एकूण संख्या काढताना त्यांची बेरीज करायची. करा बरं बेरीज. 10 आणि 8 18. पण त्याच्यात एक पोरगा डबल पकडलाय का नाही, म्हणून त्यातनं एक वजा करायचा. मग त्यातनं एक वजा करा, किती आला, 17. संपलं. म्हणजे अख्ख्या ओळीत किती मुलं आली, 17. म्हणजे डायरेक्ट त्यांचं मिठ्ठू मिठ्ठू करायचं, बेरीज करायची आणि एक वजा करायचा. का वजा करायचा, तो डबल पकडलाय म्हणून ना. चला आता आता तुम्ही सोडून घ्या, हे लिहून घेतलंय ना, प्रकार व्यवस्थित नाव टाका. या रे, प्रकार पहिला आपण काय बघतो बघा आता. एका रांगेत अमित समोरून 15वा. बघा रे, डायरेक्ट मी रेष काढली. 15वा, काय नाव आहे त्याचं, अमित. बरोबर, ठीक आहे. बघा आता परत व मागून 13वा आहे. कुणासाठी वाक्य आहे, अमितसाठी. म्हणजे अमितलाच किती वेळा पकडला बघा बर, 2 वेळा पकडला का सांगा. समोरून 15वा आणि मागून कितवा, 13वा. पकडला का 2 वेळा. तर एकूण मुलं किती, सगळ्याला माहिती आहे आता. एकूण काढताना बेरीज करायची. 15 आणि 3, 15 आणि 13 किती, 28. आणि त्यातनं एक वजा करा, संपलं उत्तर. अख्ख्या ओळीतली मुलं किती आली सगळी म्हणून, 27. संपला प्रकार. इतका सोपा हा प्रकार आहे. चला अजून एक करा. एका बागेत एक फणसाचे झाड. बघा रे, समोरून, हे पोरांनो, समोरून फणसाचं झाड कितवं आहे, 23वा. ऐका रे, एक फणसाचं झाड आहे, समोरून 23वा आहे. आणि तुम्ही सांगा आता, तेच फणसाचं झाड मागून कितवं आहे, 19वा आहे. मग तुम्ही सांगा, फणसाच्या झाडाला 2 वेळा पकडलं का नाही सांगा. तर एकूण झाड किती, करा बेरीज यांची बायांनो. 9 आणि 3 12. आजचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. पण त्यातनं एक कमी करा, संपलं. 41 झाड असतील. तोंडी उत्तर ऐकणारे मिठ्ठू मिठ्ठू करून वजा एक करायचंय. चला अजून बघा. पण आकृती काढण्याची सवय लावा बर का. या रे, परदीपचा क्रमांक वर्गात वरून, ऐका रे, वरून 9वा. काय नाव आहे त्याचं, प्रदीप. आला की वरून 9वा क्रमांक. आणि त्याच प्रदीपचा ऐका, तळापासून 38वा आहे. म्हणजे मागून, आला की मागून कितवा, 38वा. तुम्ही सांगा मग, प्रदीपला 2 वेळा पकडलं का नाही, तर एकूण विद्यार्थी येतात की सांगता. करा बेरीज चला. 38 आणि 9 किती, 47. पण त्यातनं एक कमी करा, संपलं. 46 मुलं असतील अख्ख्या रांगेमध्ये, संपलं उत्तर. लय उदाहरण तुम्हाला या प्रकारची विचारती, मी तरी फक्त 4च घेणार आहे. 3 झाली, अजून घ्या चला. समीरचा रांगेतील क्रमांक ऐका, दोन्ही बाजूंनी 15वा आहे. याचा अर्थ काय, इकडून पण आणि तिकडून पण, तो दोन्हीकडनं कितवा आहे रे, 15वा. ऐका, काय नाव त्याचं, समीर. कळतंय का मी काय म्हणतोय ते. समीर पोरगा इकडून पण 15वा आणि मागून पण 15वा आहे, त्यांनी सांगितलंय, आहे की नाही. तर त्या रांगेतली एकूण मुलं किती, मग सगळ्याला माहिती आहे आता. दोघांची बेरीज किती, 30. आणि त्यातनं एक गेला काय, 29. संपलं उत्तर. अशा प्रकारे बाळांनो आपण पहिला प्रकार शिकलो, दोन्ही बाजूनं पकडल्यावर. ओके, चला या आता आपण. चला बाळांनो, त्याच्या अगोदर मॅथ्स बाय तुपेश सर हा आपला युट्यूब चॅनल तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आपण प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपेश सर या नावानं आपण
गणित आणि बुद्धिमत्तासाठी एक स्पेशल ॲप काढलेला आहे. जवळजवळ 4-5 महिन्यापासून आपलं ॲप हे आता सध्या ऑनलाईनला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते ॲप पण घेतलेलं आहे. अभ्यास पण चालू आहे आणि बॅच अतिशय उत्कृष्ट आहे. जवळजवळ 90% बॅच आता आपली पूर्ण झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांना बेसिकपासून शिकायचंय, अगदी बेरीज आणि वजाबाकीपासून. अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच खूप फायदेशीर आहे. पुस्तक सुद्धा वापरायची गरज नाही. इतके सगळे उदाहरण आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. जवळ-जवळ 350 व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. एवढे सगळे व्हिडिओ जर बघायचे असतील, तर तुम्हाला भरतीच्या 2-3 महिने अगोदर त्या बॅचला सुरुवात करावी लागेल. की लवकरात लवकर 2-2 व्हिडिओ बघून तुम्ही ती बॅच संपवून जाचाल. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच हवी असं आहे, त्यांनी ही बॅच घ्यावी. दुसरं एक असं, की जर तुम्हाला बॅच नाही पटली, नाही आवडली, तर ते पैसे तर तुम्हाला मी परत देईन. एवढी सगळी चांगली बॅच आहे. बाळांनो, सगळ्यांनी बॅच घ्या आणि अभ्यासाला लागा. ओके. चला पुढे. दुसरा प्रकार शिकतोय हा. काय शिकतोय की मधोमध संख्या दिली तर, बघा आता मी काय म्हणतोय, समजा मी ही एक ओळ देतोय, अख्खी ओळ, आणि मी असं म्हणतोय याच्या बरोबर मधोमध ये नावाचा पोरगा आहे. कुठं? मधोमध. आणि त्याचा क्रमांक आहे 15वा आणि तो तर मध्ये आहे. मग मला सांगा, मधला पोरगा दिलाय तर तुम्हाला अख्खी संख्या कळणार. कशी कळणार? अंदाज लावा. जर तू मध्ये आहे तर तुझ्या इकडे किती पोर असतील? 14 असणार का नाही? आणि तुझ्या पुढं किती असतील? तुझ्या पुढं पण 14 असणार. असणार का नाही सांगा? आणि ते मध्ये ये स्वतः एकटा नाही का? मग संपले उत्तर, तो एकटा एक. मग 14 आणि 14 28 आणि 1 29. संपलं उत्तर. अख्ख्या रांगेत किती मुलं आली? 29. असा हा आपला प्रकार आहे. याच्यात तुम्हाला मधला क्रमांक देतात बघा. या प्रकारात मधोमध व्यक्तीचा क्रमांक दिला जातो, दिलाय की मग, आणि त्यावरून एकूण संख्या काढायची. मी सांगितल्याप्रमाणे इकडे किती तिकडे किती आणि स्वतः एक. ओके. चला मग आता हे टाईपचं नाव लिहा, हे वाक्य लिहून घ्या. चला पुढं या रे. एका रांगेत सतीश कुठं आहे? मधोमध. लगेच एक रेष काढायची अख्खी आणि इथं मध्ये टिंब द्यायचा आणि त्याचं नाव लिहायचं काय? सतीश. दिलं की नाव मग. सतीश कुठं उभा आहे? मधोमध आहे की मधोमध. आणि तुम्हीच सांगा, त्या सतीशचा क्रमांक कितवा आहे? 21वा दिलाय. तर त्या ओळीमध्ये असणारे एकूण व्यक्ती, मग तुम्हीच मला सांगा आता, एकूण व्यक्ती काढायची आहेत. मग या 21 आहेत, त्याच्या अलीकड 20 पोरं असणार, त्याच्या पुढं सुद्धा 20 पोरं असणार, आणि स्वतः सतीश एक ना. 20 आणि 20 40 आणि 1 41. संपलं. अख्खी मुलं किती आली? 41. कुठं नाही कळलं बघा. ठीक आहे. चला पुढचं करा तुम्ही. एका रांगेत विजय नावाचा पोरगा मधोमध. घ्या काढून, मध्ये टिंब द्या, नाव लिहा त्याच विजय है ना. आणि तो कसा आहे? मधोमध आहे, मधोमध. आणि त्याचा क्रमांक 32वा आहे. का नाही? तर रांगेतली एकूण मुलं किती? सांगा आता काय ठरलं या. मधला क्रमांक दिलाय, इकडं 31 असणार, तिकडं पण 31 असणार. असणार का नाही? 31 31 आणि ती स्वतः एक असणार. मग किती झाले बघा? 63. संपलं. किती? 63. संपलं उत्तर. बरोबर ना? घ्या तुम्ही करा पुढचे. रांगेत मोहन मधोमध. झालं बघा पक्क तुमचं. आता नेमकं काय करायचं त्या. मोहन मधोमध उभा आहे आणि त्याचा क्रमांक बघा कितवा आहे? त्याचा क्रमांक आहे 17वा. तर तुम्हीच सांगा आता एकूण मुलं कशी काढणार बघा. एकूण विद्यार्थी, मग इकडं 16, तिकडं ही 16 आणि स्वतः एक. 16 आणि 16 32
32 आणि 1 33. संपलं. बरोबर ना? ठीक आहे. या एका रांगेत सतीश मधोमध. चला काढा रेष. सतीश पोरगा इथं आहे आणि तो कसा आहे मधोमध. सतीश मधोमध. मग तुम्हीच मला सांगा सतीश मधोमध आहे आणि त्याचा क्रमांक आहे 50वा. बघा बाबा रे आता 50वा आहे. तर तुम्हीच सांगा एकूण मुलं काढताना इकडं 49 असणार. अगदी बरोबर आहे. तिकडं 49 असणार आणि स्वतः 1 असणार. करा बेरीज. चला 9 आणि 9 18. 18 आणि 1 19. 7 चला 1 4 आणि 4 8 आणि 1 9. संपलं. किती रे 99 मुलं असतील. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे. चला अशा प्रकारे बाळांनो हा पण आपला प्रकार संपलाय. काय नाव होतं त्याचं मधला क्रमांक दिल्यावर. आता बघा बरं का आता तुम्हाला मी काय म्हणतोय. आता आपला तिसरा प्रकार चालू झालाय. मधोमध क्रमांक तुम्हाला काढायचा आहे. मगाशी मी दिलता का नाही. ऐका आता मी असं म्हणतोय एका रांगेत सगळी मिळून 23 मुलं आहेत. मगाशी शिकवले की तुम्हाला. मग एकूण मुलं दिली की कोपऱ्यावर लिहायचं एकूण मुलं. आता 23 कुठं आहेत एकूण आहेत. आणि माझा प्रश्न तुम्हाला असा आहे मग मध्ये कोणतरी पोरगा असेल ना ए नावाचा. मग त्या मधल्या पोराचा क्रमांक कितवा असा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला. मग तुम्ही एक काम करायचं. तुम्हाला एकूण संख्या माहिती आहे का नाही 23. त्याच्यात एक पोरगा एक्स्ट्रा टाका. 23 आणि 1 24 आणि त्या 24च्या अर्धा करा. 24च्या अर्धा 12. संपलं उत्तर. याचा अर्थ मधल्या पोराचा क्रमांक 12 आहे. कसा काढायचा एकूण संख्येत 1 मिळवायचा. एकूण संख्येत 1 मिळवायचा आणि त्याच्या अर्ध करायचं. अर्ध केलं 12. संपले की उत्तर. मग संपले की. किंवा ऐका या प्रकारात तुम्हाला एकूण संख्या दिली जाते आणि त्याच्यावरून तुम्हाला काय मधोमध क्रमांक काढावा लागतो. या त्यासाठी काय करायचं हे नका करू हे नका करू. त्यासाठी एक काम करा हे नका करू. एक काम करायचं तुम्हाला जी संख्या दिली का त्या संख्येमध्ये 1 मिळवा आणि त्याच्या अर्ध करा. हे नका करू. काय करा संख्या दिलेली आहे का नाही त्याच्यात 1 मिळवायचं आणि अर्ध करायचं. करताल मग. चला माझ्या बरोबर. चला हा बघा रे 96 एका रांगेत काय झाले बघा एकूण 43 विद्यार्थी आहेत. मग ठरलं या एकूण मुलं दिली की मोठी लाईन काढायचीच लाईन आणि त्याच्या कोपऱ्यावर लिहायची संख्या एकूण 43 त्यांनी तुम्हाला दिली. या बघा दिली का. आणि प्रश्न काय विचारलाय त्या रांगेतील कुठेतरी एक पोरगा आहे असा तो कुठं आहे मधोमध. मग त्या मधोमध पोराचा क्रमांक कितवा. तर सांगा आता मी काय सांगितलं. या मधला क्रमांक काढताना त्याच्यात 1 मिळवायचा. मग तुम्हीच सांगा 43 मध्ये 1 मिळवा बर किती आला 43 आणि त्याच्या अर्ध करा भागा 2 ने 22. संपलं उत्तर. मधल्या पोराचा क्रमांक कितवा असेल 22वा. संपलं. 1 मिळवून त्याच्या अर्ध करायचं. संपलं. ठीक आहे. चला पुढं. या रे एका रांगेत एकूण काढा लाईन मोठी लिहा. मग लगेच त्याच्या पुढे किती 81 मुलं आहेत आणि त्यांनी विचारले त्या रांगेतील मधोमध क्रमांक कुणाचा तरी असणार आहे.
मग तो मधोमध क्रमांक कुणाचा आहे? मग तुम्हीच सांगा आता काय करणार. मधला क्रमांक काढताना त्याच्यात एक मिळवायचा. सांगा 81 आणि 1 82. भागाभर त्याला 2 ने. बे चौक 8 बे एक बे. संपलं. 41 उत्तर आलं. बरोबर ना? ठीक आहे, चला पुढे घ्या. हा पोलीस पोरांनो, तुम्ही आता पोलीस झालाय. आणि काय सांगितलंय बघा आता, 51 पोलीस आहेत, अंमलदार एका रांगेत आहेत. आणि त्या रांगेत सुनीलचा क्रमांक मधलाय. म्हणजे सगळी मिळून 51 मुलं आहेत. मुलं म्हणजे कोण? पोलीस आहेत. मग ऐका, 51 पोलीस आहेत. आणि त्या 51 पोलिसांच्या रांगेत सुनील कुठं आहे? मधी. कळतंय का बघा? सुनील नावाचा पोलीस आहे, तो मधोमध आहे. तो मधोमध आहे. तर मला सांगा, त्या सुनीलचा क्रमांक कितवा? मग ठरलंय ना आपलं, मधला काढताना मिळवा एक त्याच्यात. 51 आणि 1 काय? 52. मग तुम्हीच सांगा आता, 52ला 2 ने भागायचं या, म्हणजे 52च्या अर्धा करायचा आहे 26. 26 जुने 52 असतात ना. संपलं. सुनीलचा क्रमांक 26 आहे. कुठं नाही कल्ल सांगा शहाण्यांनो. ठीक आहे, चला पुढं. हा आता अजून एक घ्या, जरा मोठं आलंय, येऊ द्या. एका रांगेत, अरे बापरे, 751 विद्यार्थी आहेत. असू द्या किती पण, ऐका, सगळे मिळून 751 आहेत रे बाळांनो. या रांगेतील मधल्या व्यक्तीचा क्रमांक काढायचा आहे. मग कोणतरी पोरगा मधोमध आहे है ना. मग सांगा आता काय करणार आहे? याच्यात एक मिळवणार आहे. मग खरं सांगा, 751 मध्ये एक मिळवला 752, आणि त्याला 2 ने भागाकडे. आता चला, पर्यायच नाही काय, म्हणा पाडा. बे त्रिक 6 बाकी 1, त्याच्यावर 5 टाका. बे 7 14 बाकी 1, त्याच्यावर 2 टाका. बेसख 12. संपलं. 376वा क्रमांक असेल त्या मधल्या पोराचा. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा तिसरा पण प्रकार संपलाय. आता आपण चौथ्या प्रकाराकडे आलोया. काय नाव त्याचं आहे? एका बाजूला दिल्यास दुसऱ्या बाजूने काढणं. म्हणजे ऐका काय, आता समजा अशी एक रांग आहे, आणि समजा याच्यामध्ये 30 मुलं आहेत, असं पकडून चाला. सगळी मिळून बरं का, सगळे मिळून 30 पोरं आहेत. आणि इथं एक पोरगा आहे समोरून बरं का, समोरून 11वा आहे, ये नावाचा पोरगा. मला सांगा, ये नावाचा पोरगा समोरून 11वा आहे का नाही? तर माझा प्रश्न आता असा असणार आहे, मला त्याला मागून मोजत यायचंय. असं असं मोजत मोजत येणार की मी ह्याच्यापर्यंत आलो की बस करणार आहे. ठीक आहे, मागून मोजत आलोया, बस झालं. मग मला पुढून 11वा माहिती आहे, तर त्याचा मागून क्रमांक कितवा, असा तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे एका बाजूने देतात आणि दुसऱ्या बाजूने काढा म्हणतात. मग तुम्ही मला सांगा, आता दुसऱ्या बाजूने यायचंय तर हिकडची पोरं मोजायच्यात करे तुम्हाला? काय संबंध आहे इकडची मोजायची? तुम्ही 11 पर्यंत आला की पास करणार, कारण त्यालाच मोजायचं ना मागून आपल्याला. म्हणजे हिकडची पोरं तुम्हाला पकडायची नाहीत. मग किती पोरं पकडायची नाही? ती 11च्या अगोदरची 10 पोरं. म्हणून 30 मधनं 10 पोरं कमी करा, संपलं उत्तर. म्हणजे मागून त्याचा क्रमांक 20वा असणार. कितवा असणार? 20वा. म्हणजे तुम्हाला जो क्रमांक देतात का नाही, त्यातनं एक कमी करायचा, एक कमी करायचा आणि वजाबाकी करायची. 11ला नाही करायचा, 10ला करायचा.
संपला प्रकार हा. अजून एक सांगू का? एका रांगेमध्ये सगळी मिळून समजा 40 मुलं आहेत आणि एक पोरगा मागून, नीट आहे का, मागून 15 आहे. खरं सांगा, कुठून 15 आहे? मागून. तर माझा प्रश्न आहे त्याचा पुढून क्रमांक कितवा? म्हणजे दिलाय मागून, विचारलाय पुढून. मग पुढून मोजत जाताना हिकडची पोरं कशाला मोजायच्यात रे आपल्याला? आपण 15 पर्यंत आलो की बस झालं. म्हणजे 40 पोरं आहेत ना सगळी मिळून. मग त्या 40 पोरांमधून 15ला नाही वजा करायचा, 14ला वजा करायचा, म्हणजे उत्तर आलं 26. संपलं उत्तर. प्रकार बी संपला. आता माझं काम झालं. कळलं का काय करायचं ते? बघा मग, एका बाजूने क्रमांक दिला जातो व दुसऱ्या बाजूने काढावा लागतो. त्यासाठी काय करायचं? दिलेल्या क्रमांकाच्या आधीची संख्या वजा करायची. शिकवले की मग आधीची संख्या. ठीक आहे, करा तुम्ही बरं. चला, एका रांगेत एकूण 35 विद्यार्थी आहेत. 35 बर का. चला, सगळी मिळून विद्यार्थी माहित आहेत. ए परा, माहिती आहेत ना 35. आणि तुम्हीच सांगा, महेश पुढून 11वा आहे. ऐका रे, पुढून असा बाण दाखवणार मी आणि इथं लिहिणार 11वा. कोण? महेश. मला सांगा आता, पुढून 11वा आहे तर त्याचा मागून क्रमांक काढायचा आहे. मग तुम्ही आत्ताच मला सांगितलं मागून काढायचा आहे म्हणजे इकडची पोरं सोडून द्यायची या, आहे की नाही? मग इकडं किती पोरं आहे ती? 11च्या अगोदर 10, म्हणून 35 मधून 10 वजा करा. संपलं उत्तर. त्याचा क्रमांक 25वा असेल मागून. संपलं. कळतंय का बघा? बरोबर ना? चला पुढचं करा. अठ्ठेचाळीस मुले आहेत त्या. बघा रे, एका रांगेत 48 मुले आहेत त्या. ह्यावर 48 मग. चला, नीता मागून 18वी. ऐका रे, नीता पोरगी का अशी दाखवा मागून 18वी. तिचं नाव आहे नीता. तुम्हीच सांगा, नीता मागून 18वी आहे तर तिचा पुढून क्रमांक कितवा? तुम्हीच सांगा आता. दिलाय मागून, पुढून काढण्यासाठी इकडची मुलं नको आहेत आपल्याला. मग सांगा, सगळी मिळून किती आहेत? 48. 48 मधनं जावा मोजत आणि त्या इकडची मुली सोडून 17. आलं का उत्तर? मग संपलं. 31वा क्रमांक असेल तिचा. आहे का नाही? सोपं सांगा बरं. या पुढे घ्या. एका वर्गात 46 विद्यार्थी आहेत. हजेरी पत्रक म्हणजे कॅटलॉग असतो का नाही, आपण शाळेत बघा प्रेझेंट घ्यायचो. ऐका, कॅटलॉग वर 46 विद्यार्थी आहेत सगळे मिळून. 46 बर का. त्या विद्यार्थ्यांमध्ये अरुणा हजेरी पत्रकावर पुढून 13वी आहे. ऐका रे, 13वा क्रमांक आहे अरुणाचा. कुठून? पुढून. तर तिचा क्रमांक खालून कितवा असेल? मग कळलं की एका बाजूने दिलाय, दुसऱ्या बाजूने काढायचा आहे, तर ही मुलं नको आहेत आपल्याला. मग सांगा आता, तिकडून मोजत येताना इथंच थांबणार आपण. मग 46 मधून 12ला वजा करा. 6तून 2 गेले 4, 4त नाही गेले 3. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा? चला अजून एक करा.
50 विद्यार्थी आहेत आणि त्या 50 विद्यार्थ्यांच्या रांगेत हा चला काढा एक रांग अशी आणि तुम्हीच सांगा आता सगळे मिळून किती आहेत 50 ऐका रे सगळे मिळून 50 पोरं आहेत किती पोरं आहेत 50 आणि त्या रांगेत सीताचा क्रमांक समोरून 30वा आहे रे हो कसा कोण सीता आहे का समोरून 30वा तर तिचा मागून क्रमांक मागून काढताना इकडची पोरं नाहीत पाहिजे आपल्याला सांगा काय करणार 50 मधून वजा करणार इकडची पोरं सोडून द्या 29 पोरं मग करा की त्यांची वजा बाकी आलं उत्तर किती रे 21 का संपलं उत्तर कुठं नाही कळलं सांगा अशा प्रकारे बाळांनो हाही आपला चौथा प्रकार संपलेला आहे 4 प्रकार आपण संपवलं आणि एक सांगा ह्या चारी प्रकारचा वापर आपल्याला अजून भरपूर उदाहरणामध्ये करायचा आहे तर ही 4 प्रकार अतिशय पक्क करून ठेवा बरं का ठीक आहे आता बाळांनो आपण 5व्या प्रकाराकडे आलोय 5व्याकडे काय नाव आहे त्याचं जितकं तितकं म्हणजे काय माहितीये का मला सांगा समजा तुम्हाला मी ह्या ओळीमध्ये मुलांना बसवलंय असं 1 2 3 4 5 आणि 6 अशी 6 मुलं बसवली मग एका रांगेमध्ये 6 मुलं आहेत का नाही म्हणून मी अशा ओळी सुद्धा 6च घेणार बघा का 6च घेतल्या तर एका रांगेमध्ये 6 मुलं आहेत म्हणून मी 6 1 2 3 4 5 6 घेतल्या मग तुम्हीच सांगा बर सगळी मुलं झाली किती 6 मुलं 6 मुलं 6 मुलं हे 6 आणि अशा हे पण 6 म्हणून त्याला 6 ने गुणायचं याचाच अर्थ 6 आहे ही सगळी म्हणून मुलं किती असणार सगळी अशी 36 मुलं असणार याला म्हणतात जितक्या तितक्याचा प्रकार म्हणजे कसं एका रांगेमध्ये जितकी मुलं तेवढ्याच रांगा आहेत तर एकूण मुलं किती असा तुम्हाला प्रश्न विचारतात समजा मी असं म्हणतोय समजा या ओळीमध्ये मी ना 12 मुलं बसवली अशी 12 अशी पकडून चला 12 आहेत मग मला सांगा याच्यात जर 12 मुलं असतील तर अशा रांगा सुद्धा तुम्ही किती घेणार रे किती घेणार सांगा त्या सुद्धा 12च घेणार आणि मग ह्यातली 12 पोरं रांगा बी 12 झाल्या मग एकूण मुलं किती आली सांगा 12 12चा वर्ग गुणाकार 144 कुठं नाही कळलं सांगा थोडक्यात काय माहितीये का मी जो अंक दिलाय का नाही त्याचा वर्ग करायचाय कारण 12 ने 12ला गुणले की आले की 144 मग कळला का हा प्रकार जितके तितके कसा एका रांगेत जितकी मुले तितक्याच रांगा म्हणून हा प्रकार आपण त्याला नाव दिले ठीक आहे या आता नेमकी उदाहरणं सोडवायची कशी ते बघू आपण आता या मेरे प्यारे दोस्तों बघा गाडी आता एका मैदानावर एका ओळीत जितकी मुले तितक्याच रांगा आला का जितका तितका शब्द आणि मग एका ओळीत बघा रे अशी एका ओळीत 13 मुलं येते त्यांनीच दिलेत या अशी तर रांगा सुद्धा किती असणार अशा आहे की नाही अशा किती असणार आहे त्या 13 रांगा असणार आहे त्या मग मला सांगा या 13 रांगा 13 तर एकूण विद्यार्थी कसे काढले सांगा 13 गुणिले 13 करा 169 आलं उत्तर तुम्हाला कुठं नाही कळलं सांगा पण जितका तितका शब्द पाहिजे बरं का बाळांनो ठीक आहे चला पुढचं घ्या
एका बागेमध्ये एका ओळीत बघा, जितकी आंब्याची रोपे तितक्याच रांगा आहेत त्या. कळलं का? आता सारखं आहेत. जर एका ओळीत बघा रे, मी अशी 19 रोप लावली एका, बर का, एका ओळीत, तर अशा रांगा पण किती घेणार तुम्ही? 19च घेणार. सांगा, 19 19 करत जावा, सगळी मिळून रोप किती येणार? करा की 19चा वर्ग, 361 रुपये आणणार तुम्ही. संपलं उत्तर. कुठे नाही कळलं सांगा. बरोबर ना? ठीक आहे. परत या. एका मैदानावर एका ओळीत जितकी मुले तितक्याच रांगा येत्या. कळलंय तुम्हाला आता? तर एका ओळीत 20 मुलं येते. मग कळलं की 20 मुलं एका ओळीतली, आणि रांगा पण किती येत्या? 20, तितक्याच येत्या. याचाच अर्थ 400 मुलं. ऐका नाही, मग त्या मैदानावर किती मुलं येते? 400. पण फसू नका, त्यांनी विचारल्यात त्या मैदानावरचं हात. आता मुलं जर 400 असतील तर प्रत्येक मुलाला 2च हात आहेत ना, म्हणजे तुम्हाला त्याला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 400 दुने काय रे? 800 हात असणार. कळतंय का? बघा बाबा, का 2 ने गुणले सांगा? प्रत्येकाला 2 हात आहेत. मी जर म्हणलं असतं पाय किती, तरी 2 ने गुणलं असतं. मी म्हणलं असतं डोकी किती, तर प्रत्येकाला एकच डोकं आहे ना, तर मग 1 नेच गुणलं असतं बरं का. चला या पुढं. आता जरा एकला कसा आहे, एका ओळीत जितकी मुले तितक्याच रांगा आहेत. बघा, जर मैदानावर एकूण विद्यार्थी दिलेत, म्हणजे कळलं का तुम्हाला? तुम्ही जे असं बसता का नाही, असं हे बसून किती मुलं आहेत ती? 529. त्यांनी दिलेत, आपल्याला नाहीत काढायचे, दिलेत त्यांनी. तर त्यांनी विचारल्यात मग ह्या एका रांगेत किती? बघा याच्यात, यातली किती? मग तुम्हाला माहिती आहे ना हा 529 कसा आला असेल? याला याने गुणून आलाय ना, म्हणजे तुम्ही याचं वर्गमूळ घ्यायचं असतं. किती? 23. संपलं उत्तर. याच्यात 23 मुलं असणार, रांगा बी 23 असणार. बघा बरं, गुणाकार तेवढा येतोय का? मग संपले की उत्तर. मग प्रश्न तोच विचारलाय, एका रांगेतली मुलं किती येते? 23. समजतंय का? त्याचं वर्गमूळ घ्यायचं, कारण तो याचा आणि याचा गुणाकारापासून बनतो ना, आपण त्याचं वर्गमूळ घेऊया. घ्या पुढं. आता फसला, ए पूर्ण फसला बरं का. एका मैदानावर एका रांगेत 16 मुलं येते. फसला रे. तुम्ही अशी एक रांग काढली आणि त्यात मुलं किती दाखवली? 16. त्यांनीच सांगितलं, पण त्याने असं नाही म्हणलेलं की तेवढ्याच रांगा आहेत त्या. नाही, काय म्हणल्यात? मुलांच्या निम्म्या, मुलांच्या निम्म्या रांगा आहेत त्या. आता फसला का? मुलं किती येते? एका रांगेत 16, त्याच्या निम्म्या म्हणजे 8. कळलं का? मग अशा किती रांगा आहेत त्या? 8. 16 नाहीत, म्हणजे ही 16 मुलं आणि अशा रांगा आहेत त्या 8. फसला का? बघा, 16 घेतला की चुकला. आणि मग आता विचारल्यात एकूण मुलं किती? मग 16ला काय 16 ने गुणणार का? नाही, 16ला 8 ने गुणावं लागल. मग 16 8 करा गुणाकार, 128. संपलं उत्तर. बघा, कुठं नाही कळलं? आतापर्यंत आपण इथं 16ला इकडे 16 घ्यायचो, आता तसं नाही. कळतंय का? बघा, कळतंय का? बघा,
ठीक आहे, चला या पुढे. एका मैदानावर एका रांगेत जितकी मुलं तितक्याच रांगा येते, तर मग काय अडचण नाही आता. मग बघा आता, एका रांगेच्या मधोमध फसू नका बरं का. आता मी अशी एक रांग काढली, एकच, ते एका रांगेच्या मधोमध जय आहे. मला सांगा कुठली पण रांग काढा आणि त्याच्या मधी इथं जय नावाचा पोरगा आहे आणि त्याचा क्रमांक कितवा आहे सांगा? 8वा आहे. मला खरं सांगा रे, ह्या अख्ख्या ओळीत काय 8 पोर आहेत का? नाही, जय मधोमध आहे. तुम्ही अंदाज लावा, शिकलाय मागाशी. वर 7 पोरं, खाली 7 पोरं, 14 आणि तू स्वतः एक काय 15. म्हणजे कळला का, एका रांगेत 15 पोर आहेत ते, आणि त्यांनी सांगितल्या तितक्याच रांगा आहेत अशा. अशा किती रांगा आहेत त्या सगळ्या मिळून? तितक्याच म्हणजे 15. 15ला 15, तर एकूण संख्या किती? आणि मग आता तुम्हाला 15चा आणि 15चा गुणाकार करावा लागेल, हे तुमचं उत्तर असेल. कळतंय का? हा 15 तुम्हाला माहिती नव्हता, रांगेच्या मधोमध दिलता पोरगा, मग त्याच्यावर तुम्ही अख्ख्या ओळीतली मुलं माहिती केली आणि मग गुणाकार केलाय, संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा? या कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत, ऐकावे बघा बर का, एका रांगेत बर का, आता जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा 8 रांगा जास्त येत्या. तेवढेच नाही, त्या जास्त येत्या. समजा याच्या जर 10 पोरं असतील, 10 पोरं असतील, तर रांगा किती होतील? 8 ने ज्यादा म्हणजे किती होत्याल्या? 18 रांगा होत्याल्या. कळतंय का बघा? बरोबर ना, 8 ने ज्यादा. आता त्यांनी काय केलं आहे का, तर एका रांगेमध्ये किती आहे सांगा? 21 विद्यार्थी त्यांनीच दिलेत, त्यांनीच दिलेत आपल्याला, आणि त्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत त्या. तुम्हीच मला सांगा, अशा सगळ्या मिळून रांगा किती येतील सांगा? ही 21 आणि 8 ने ज्यादा, 8 ने ज्यादा, 21 आणि 8 किती? 29. आणि मग कार्यकर्त्यांनो, तुम्हाला आता गुणाकार करायचा आहे 21 आणि 29चा. चला, 29चा आणि 21चा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. करताय का बघा गाड्या? 21चा पाडा म्हणू का? एकचा म्हणू? बरं जाऊ दे, एकचाच म्हणतो. हा, 9 आणि 2 तासात 0, 9 दुने 18, हात चाला 1, 4 आणि 1 5, 8 2 10, हात चाला 1, संपलं. किती मुलं असतील? 609. प्रकार जरा हटके आहे का नाही सांगा बरं? आहे का नाही हटके? ऑल टाईप घेतल्यात या. आता शोध बसू नका, जितके तितकेची उदाहरणं कुठं आहेत का अजून वेगळी? मी सगळं शोधायचं काम केलं या, तुम्ही फक्त एवढीच उदाहरणं करा. सगळे उदाहरणं पोलीस बद्दल आलेले मी घेतले त्या. ओके, 8 ने ज्यादा ना, 8 ने ज्यादा, मग मी त्याच्यात 8 मिळवलं आणि 29 घेतला. ठीक आहे, या शेवटचं अजून उदाहरण बघू आपण. एका वाहनतळावर, बघा रे, वाहनतळावर एका रांगेत जेवढ्या रिक्षा येत्या तेवढ्याच रांगा येत्या, म्हणजे तेवढ्याच आहेत त्या. सांगा बर, एका रांगेत 10 रिक्षा येत्या, 10, आणि तेवढ्याच आहेत ना, अशा तेवढ्याच आहेत ना, म्हणजे 10च रांगा येत्या. सांगा बर, सगळ्या मिळून रिक्षा किती असतील? 10 10 100. अगदी बरोबर आहे, 100 रिक्षा असतील. पण पण काय, या वाहनतळावरील चाक विचारल्यात या. मग तुम्ही सांगा, एका रिक्षाला चाक 3 असतात, मग 100 रिक्षा येत्या म्हटल्यावरती चाक किती येणार सांगा बरं?
संपलं. 300 चाके येणार. कुठं नाही कळलं सांगा. किती चाके येणार? 300 चाके येणार. बरोबर ना? ठीक आहे. शाळेतील ऐका रे 288 मुलांना रांगेत उभा राहण्यास सांगितलं होतं. या रांगेत जेवढी मुलं आहेत का त्यांच्या निम्म्या रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेतील मुलं किती? ऐका की आता एका रांगेत जेवढी मुलं आहेत का जेवढी मुलं त्याच्या निम्म्या आहेत त्या निम्म्या म्हणजे अर्धा. मला सांगा इथं जर 20 असत्या तर तुम्ही तिथे घेतल्या किती असत्या? अर्ध्या. निम्म्या ना अर्ध्या म्हणजे 10च घेतल्या असत्या आणि त्या दोघांचा गुणाकार 200 आला असता. तसा त्यांनी तुम्हाला गुणाकार करून दिलाय. तुम्हाला एक काम कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे सांगा? की तुम्हाला मुलंच माहिती नाही ती इथं किती येते. इथं समजा एक्स मुलं असतील तर त्यांच्या अर्ध्या रांगा असणार का नाही? अर्ध्या असणार का नाही सांगा? अर्ध्या. आणि मग यांचा गुणाकार त्यांनीच करून दिलाय. एक्स आणि x/2 गुणाकार 288 करून दिलाय. आणि मग तुम्हाला कळलं पाहिजे आता की बाबा हा x वर्ग होईल. हा 2 भागिलेचा पलीकडे जाऊन गुणाकार होईल. काय होईल? गुणाकार. किती येईल सांगा बरं? 8 2 16 हात चला 1 8 2 16 17 हात चला 1 2 2 4 5 576. पण इथे एक्स वर्ग आहे ना मग त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल 24. याचाच अर्थ एका रांगेमध्ये किती मुलं पाहिजे? ती 24. आणि तिकडे किती येतील मग रांगा? 12. संपलं उत्तर. असं तुम्हाला हे करावं लागणार आहे. ठीक आहे. हा चला या आता आपण पुढचा प्रकार बघतोय आदला बदल. भरपूर उदाहरणं तुम्हाला या आदला बदलच्या प्रकारावरती आहेत. म्हणजे काय की 2 पोरं असणार आणि त्यांनी आपली जागा बदलली याला म्हणायचं आदला बदल. किंवा काय एक पोरगा दुसऱ्या पोराच्या जाग्यावर गेला दुसरा पोरगा ह्याच्या जाग्यावर आला त्याला म्हणायचं आदला बदल. नावच त्याच्यात आदला बदल येतं बघा. आपापसात जागा बदलली. या टाईपची उदाहरणं भरपूर आहेत. चला आता सोडवायची कशी हे जर मला तुम्हाला पटवून देऊ द्या. समजा असा म्हणतोय मी एक पोरगा उजवीकडून 12 आहे. लगेच मी ये पोरगा लिहिला उजवीकडून 12. मी दुसरा पोरगा घेतोय आता तो दुसरा पोरगा डावीकडून 10 आहे. लगेच मी इकडून काढणार डावीकडून 10. कळलं का बघा? अशी माहिती ते आपल्याला देतात आणि परत ते म्हणतात की त्यांनी जागांची आदला बदल केली. आदला बदल करताना फक्त नाव बदलायची. ये इथं आला आणि बे उठला आणि इथं आला याला म्हणायचंय आदला बदल. आणि आदला बदल झाल्यावरती अजून फक्त एक वाक्य असते आणि ते वाक्य आलं की संपलं. मग उदाहरण ते मी नंतर सांगतो या. पण आदला बदल अशी करायची या की 2 पोरं मांडून घ्यायची आणि फक्त नाव चेंज करायची. ओके. आता मला एक सांगा एक पोरगा पुढून 12 आहे पुढून बर का आणि तोच पोरगा मागून 8 आहे. म्हणजे एका पोराला किती वेळा पकडलं? 2 वेळा. मग काय ठरलंय आपलं? एकत्र पकडलं की त्यांचीच बेरीज करायची आणि त्यातनं एक कमी करायचा. संपलं उत्तर. आहे की नाही? ह्याचा सुद्धा वापर आपल्याला याच प्रकारात करायचा आहे. या आता अतिशय सोपं उदाहरण आहेत तुमच्यासाठी मी 2-3 उदाहरणं घेणार आहे बघा. या एका रांगेत सचिन नावाचा पोरगा आहे
काय करतोय तो पोरगा? तर सचिन नावाचा पोरगा डावीकडून 13वा आहे. या रे, डावीकडनं 13वा, काय नाव? सचिन. बरोबर. आता दुसरा पोरगा आहे का? राहुल उजवीकडनं 13वा आहे. ऐका, तो सुद्धा उजवीकडनं 13वा आहे. असू द्या, त्याचं नाव काय आहे? राहुल आहे. कळतंय का? बघा बाबा, आता ही त्यांनी दिलेली माहिती आहे. आता वाक्य वाचा बर. त्यांनी आपापसात जागा बदलली. कुणी जागा बदलली? त्या पोरांनी. फक्त पोरांची नावं बदलायची. बघा, सचिन इथं राहणार नाही, सचिन इथं जाणार. बरोबर. राहुल इथं राहणार नाही, राहुल इथं जाणार. ओके. आणि आता अतिशय महत्वाचं एक शेवटचं वाक्य. काय वाक्य आहे का आता शेवटचं? असं जागा बदलल्यावर सचिन डावीकडून 18वा येतो. हे वाक्य लय महत्वाचं. मग सचिन कुठे आहे का? इथं हा सचिन आहे ना. मग हा सचिन डावीकडनं 18वा येतो. डावीकडनं म्हणजे का पहिल्यापासून. मग पहिल्यापासून डायरेक्ट इथपर्यंत आणायचा, कारण इथं सचिन आहे ना. सचिन कितवा आला? 18वा आला. कळतंय का? बघा बाबा, म्हणजे सचिन पोराला बघितलं का? सचिन पोराला 2 वेळा पकडला का नाही? का नाही पकडला? आणि आता एकूण मुले येणार की सांगता? कारण सचिन इकडून 13वा आणि इकडून 18वा. मग ठरलंय ना आपलं, त्यांची बेरीज करायची. 18 आणि 13 बघा बरं किती येते? या 31. आणि त्यातनं एक गेला किती? 30. संपलं उत्तर. एकूण मुलं किती येते? 30. संपला प्रकार. पण हा किती सोपा प्रकार आहे सांगा बरं तुम्ही. चला पुढचं बघा. मुलींच्या रांगेमध्ये, ऐका रे, मुलींच्या रांगेमध्ये सोनमचा क्रमांक डावीकडून 13वा. बघा रे, डावीकडून 13वा. कोण 13वा आहे? सोनम कपूर. सोनम आहे बघा. आणि पूनम उजवीकडून 11वी आहे. पूनम काय इकडून कितवी आहे? 11वी. काय तिचं नाव आहे? पूनम. कुठं नाही कळलं सांगा? वाचा. त्यांनी आपापसात जागा बदलली. म्हणजे आदला बदल केली. जागा बदलली की फक्त नाव बदलायची. बदला. सोनम इथं नाही राहणार, सोनम इथं जाईल. आणि पूनम इथं नाही राहणार, पूनम इथं येईल. आणि आता सांगा, जागा बदलल्यावर काहीतरी घडलंय का नाही रे? वाचा. सोनम पुढून 17वा येते. बघा, आता सोनम इथं आहे का नाही? इथं. ती 17वी कुठून? पुढून. यावर एकदम पुढून कितवी? 17वी. आता मला सांगा, याच सोनमला बघा बर 2 वेळा पकडलं का? 17वी कुठनं आली? पुढून. तीच सोनम 11वी कुठनं आहे? मागून. पण ठरलंय की रे बायांनो, आता एकूण संख्या येईल की काढता? करा बेरीज. 28 आणि त्यातनं एक गेला काय रे? 27. कुठं नाही कळलं सांगा बर? बरोबर आहे का? संपलं उत्तर. ठीक आहे. चला बाळांनो, अजून एक उदाहरण बघू आपण यावर. शेवटचं उदाहरण म्हणजे समजतंय तुम्हाला आता मला काय म्हणायचं ते नेमकं आदला बदल मध्ये. या मुलांच्या रांगेत कमलेश डावीकडून 5वा. बघा रे, हे पण डावीकडून 5वा. तुम्हीच मला सांगा आता, 5वा काय नाव आहे त्याचं?
कमलेश. ऐका ना, आम्ही फक्त केच लिहितो ना, उद्या की शॉर्टकट जरा. कमलेश. आणि प्रथमेश उजवीकडून 6वा आहे. या रे, उजवीकडून 6वा प्रथमेश आहे. कळतंय का बघा. आला का शब्द? जागांची आदला बदल. मग तुम्हीच सांगा आता, बदला नाव. के इथं जाणार आणि पी इथं येणार. आणि फक्त शेवटचं वाक्य महत्वाचं आता, की जागा बदलली ना, आदला बदल केली तर कमलेश. का कमलेश इथं आलाय. हा जो काय कमलेश आहे तो डावीकडनं 13वा येतोय. कधी मध्ये उजवीकडनं पण देणार बर का. डावीकडनं 13वा डायरेक्ट इथं आला. कितवा? 13वा. आणि आता मला सांगा, कमलेशला 2 वेळा पकडला का नाही सांगा बर. ठरलंय ना आपलं, की दोघांची बेरीज करून त्यातनं एक कमी करायचा. आणि मग मला सांगा आता, करा बेरीज. 13 आणि 6 किती? 19. आणि त्यातनं एक गेला काय रे? 20. संपलं. एकूण मुलं 20 असतील. इतका सोपा हा प्रकार आहे आदला बदलचा. उदाहरण तुम्हाला घेतले ते या, बरोबर ना. उदाहरण भरपूर तुम्हाला आलेले आहेत. तर बाळांनो, आजच्या पुरतं एवढंच. हा आपला व्हिडिओ बराचसा मोठा झाला असेल, 1 तासाच्या पुढं. मी तुम्हाला याच्यामध्ये 6 प्रकार शिकवलेत. आता पुढचा जो मी प्रकार घेणार यातला व्हिडिओ, त्याच्यामध्ये इतर प्रकारची उदाहरणं असणार. म्हणजे काय, हे 6च्या 6 प्रकार मी त्यात वापरणार आहे आणि मग उदाहरण सोडवणार आहे. ओके, चला तर मग आता पुढच्या व्हिडिओची वाट बघा. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. चला तर बाळांनो, आज आपण काय बघितलं? रांगा नावाचं प्रकरण बघितलं. मी आज तुम्हाला एक 5-6 प्रकार शिकवले आहेत. तर बाळांनो, व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा. येणाऱ्या भरतीमध्ये आपण सॉरी, दररोज लाईव्ह तर जाणारच आहे आपण, पण हे व्हिडिओ पण बघत राहा. वह्या करा, वहीमध्ये लिहून घ्या आणि कमेंट करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर ते पण सांगा. ओके, तर बाळांनो सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत पुन्हा भेटूया.